तुझिया पायी तन मन धन मी वाहियले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगून राहियले. कष्टामधली तुझिया गोडी चाखायची मज आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. माय मराठी तुझिया अंकी लोळण घेते बागडते, तसेच अलगद तव आभाळी भरारणे मज आवडते. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परीपण रंगांची. माय मराठी तुझियासाठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. संजीवनी मराठे यांची ही कविता. नमस्कार. आज 27 फेब्रुवारी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण जगभर मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी मोठ्या उत्साहात आमच्या शाळेत आम्ही तो साजरा करतो, परंतु कोविड-19 मुळे सर्वच कार्यक्रम सध्या ऑनलाईन पद्धतीने साजरे केले जात आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आम्ही देखील विद्या विकास मंडळ अंधेरी या यूट्यूब चॅनेलवरून हा कार्यक्रम प्रक्षेपित करीत आहोत. शाळेचे शिक्षक स्वर्गीय मोहन कांदळगावकर सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इयत्ता 11वी अ 1972च्या शालांत परीक्षा वर्षातील विद्यार्थी सातत्याने मागील 5 वर्षांपासून शाळेत काव्यवाचन, अभिवाचन आणि एकपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करीत आहेत. या स्पर्धांमधून प्रथम आलेले विद्यार्थी आज सादरीकरण करणार आहेत. आणि उल्लेखनीय बाब अशी की या कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा देखील कौतुकास्पद सहभाग आहे. जय जय भगवती सरस्वती नमन तुझ्या चरणाला, नाद ब्रह्ममयी जय वागेश्वरी प्रथम वंदन तुझला. हंसवाहिनी धवला वसनी वीणा पुस्तकधारिणी, ललित कलामयी ज्ञान विभामयी विद्यादानी सकला. सरस्वतीला वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सरस्वती वंदना. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिभिः देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्यापहा. धन्यवाद. कांदळगावकर सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ काव्यवाचन, अभिवाचन आणि एकपात्री अभिनय या स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धांमधील विजेत्यांची नावं आता मी वाचून दाखवते. काव्यवाचन 5वी ते 7वी या गटातून प्रथम क्रमांक कुमार अथर्व मोरे. आणि 8वी ते 10वी या गटातून
कुमारी श्रुती गायकवाड इयत्ता 9वी अ आणि कुमारी रुक्मिणी पुजारी इयत्ता 10वी अ या दोघींना विभागून दिलेला आहे. अभिवाचन स्पर्धेत इयत्ता 8वी ते 10वी या गटातून प्रथम क्रमांक आलेला आहे कुमारी समृद्धी भालेराव इयत्ता 9वी अ. एकपात्री अभिनय स्पर्धेत इयत्ता 5वी ते 7वीच्या गटातून कुमार मेहुल कबरे हा प्रथम आलेला आहे आणि इयत्ता 8वी ते 10वीच्या गटातून कुमारी मीनाक्षी जामसांडेकर इयत्ता 9वी अ तील विद्यार्थिनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. काव्यवाचन, अभिवाचन आणि एकपात्री प्रयोग या स्पर्धा विजेत्यांचे आपण कौतुक करत आहोत. त्याच गुणी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाची झलक आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. सर्वप्रथम मी काव्यवाचन स्पर्धा विजेत्यांना रंगमंचावर त्यांची कला सादर करण्यासाठी बोलावते आहे. आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आजच्या या सादरीकरणात प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आपण प्रथम प्राथमिक विभागाकडून सुरुवात करूया. नमस्कार, मी आरोही जितेंद्र साबळे. मी आज मला एक कविता बोलून दाखवणार आहे. ढकबाई 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 लागली कड, ढकलला उन्हाची केवढी झळ, थोडी ना थोडकी लागली फार, थोडी ना थोडकी लागली फार. डोंगराच्या डोल्याला पाण्याची धार, डोंगराच्या डोल्याला पाण्याची धार. अगबाई अगबाई ढकबाई वाऱ्यावर कर कर सो डोले डोले ढकलत डुम डुम डुम. विजबाई अशी काही तोऱ्यामध्ये उभी, विजबाई अशी काही तोऱ्यामध्ये उभी. आकाशाच्या पाठीवर चमचम छडी, आकाशाच्या पाठीवर चमचम छडी. अगबाई ढकबाई गोल गोल जमीनचे उघडून दार, गोल गोल जमीनचे उघडून दार. बुड बुड बेडकांची बडबड फार, बुड बुड बेडकांची बडबड फार. मुंबईला डबक्याचा करूयात लांब, मुंबईला डबक्याचा करूयात लांब. साबू नको थोडा चिकन लगा, साबू नको थोडा चिकन लगा. अगबाई ढकबाई अगबाई ढकबाई लागली कड, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी ना थोडकी लागली फार, थोडी ना थोडकी लागली फार. डोंगराच्या डोल्याला, डोंगराच्या डोल्याला पाण्याची धार. अगबाई ढकबाई अगबाई ढकबाई. हे वेदांत चंद्रकांत दसाडे, इयत्ता 3री. मी तुम्हाला कविता सांगणार आहे. कवितेचे नाव आहे कणा. कवी आहेत कुसुमाग्रज. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घटत राहून. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. माहेरवाशी पोरी सारखी चार भिंत नाचली, मोकल्या हाती जाईल कशी बायको भद्र वाचली. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. कारभानीला घेऊन संगे सर आता रडतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवतो फक्त लढ म्हणा. मी अथर्व प्रदीप मोरे. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. मी तुम्हाला आज कविता म्हणून दाखवणार आहे.
कविताचे नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. कवीचे नाव आहे सुकन्या आगाशे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, हो उद्यात लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, हो उद्यात लाख चुका. वटवाघळ रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, हो उद्यात लाख चुका. खोकल्याची उबल येते का, सर्दीत नाक गलते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, हो उद्यात लाख चुका. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जेव्हा चिंटी असती कुठे असेल का, माणसासारखा माणूस होईल का, माणसासारखा माणूस होईल का. धन्यवाद. नमस्कार, मी श्रुती गुलाब गायकवाड. आज मी आपल्या समोर मराठी भाषा दिनानिमित्त एक कविता सादर करीत आहे. अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारण्याचे कार्य करणारे संत गाडगे महाराज. गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून हेच सांगितले की बाबांनो, देव दगडात नाही माणसात आहे. हेच सांगितले आहे या कवितेतून. कवितेचे नाव देव. कवी संत गाडगे महाराज. किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही, किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. मंदिरासमोर घडले पाप, मंदिरासमोर घडले पाप, हा बघत बसला पोरीला, रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला. हातात असून धारदार शस्त्र, हातात असून धारदार शस्त्र, कधी चोरामागे धावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. सगळं काही तोच देतो, सगळं काही तोच देतो, तोच पुरवतो सगळ्यांची हौस. शेतकरी बघतो आभाळाकडं, मग गेला कुठं पाऊस. खूप केलं हरिहरी, खूप केलं हरिहरी, तरी मुखात कधी मावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. कधी स्वतः राहून उपाशी, कधी स्वतः राहून उपाशी, भूक त्याची भागवली, हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली. आहार त्याचा वाढत गेला, आहार त्याचा वाढत गेला, कधी एका बकऱ्यावर भागला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. अंघोळ करतो दुधाने, अंघोळ करतो दुधाने, जणू सगळ्याच गायी त्याच्या बापाच्या, तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या. पाप पुण्याचा हिशोब कधी त्यानं दावला नाही, पाप पुण्याचा हिशोब कधी त्यानं दावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत मला घावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत मला पण घावला नाही. धन्यवाद. माझे नाव रुक्मिणी पुजारी. मी आता 10वी अ मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला कवी ज.वी. पवार यांचा तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत करण्यात आले आहे. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा काच कळग्याने तुझे स्वागत केले. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या आणि केलेस उभे चौतार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे. तुझे शब्द असे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काट्यांच्या संगीने व्हाव्यात. तुझ्या डरकाळीनं आदरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय. चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योती भाबल, 1992 सालाच्या 10वीच्या बॅचची एक विद्यार्थिनी. मी आपल्यासमोर आज कवयित्री नीरजा यांची पुस्तक या कवितेचं वाचन करत आहे. पुस्तक नसतात शोभेची वस्तू जी ठेवून द्यावीत काचेपलीकडे मिरवण्यासाठी. पुस्तक नसतात शोभेची वस्तू जी ठेवून द्यावी काचेपलीकडे मिरवण्यासाठी. ती वाहू द्यावी एका हातातून दुसऱ्या हातात. ती वाहू द्यावी एका हातातून दुसऱ्या हातात नदीच्या प्रवाहासारखी. कौलावरून जसे उतरतात पावसाचे थेंब तशी ती उतरू द्यावी डोळ्यात. कौलावरून जसे उतरतात पावसाचे थेंब तशी ती उतरू द्यावी डोळ्यात. रेंगाळू द्यावी मनाच्या अनवट वाटांवर. मात्र कधीही हाताळू नये लुसलुसत्या हाताने. काढू नये सालटी त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेल्या हास्याची. लक्तर झालेली पुस्तकं दिसतात बलात्कार झालेल्या बाईसारखी उद्ध्वस्त. पुस्तकांना जपताना जीवापाड शोषून घ्यावे श्वासात आरपार. मनभर पसरत जाणारे शब्दांचे अर्थ दरवळत असतात पुस्तकांच्या पानातून. त्यांना सामावून घ्यावे जगण्यात. पुस्तकांच्या पानावर विखुरली असतात हजारो कोडी माणसाच्या मनातील. आणि त्यातील शब्दात लपलेली असतात हजारो गोष्टी न सांगितलेल्या. त्या समजून घेतल्या तर पुस्तके जगतात युगानयुगे. त्या समजून घेतल्या तर पुस्तके जगतात युगानयुगे. केवळ शब्दांचे बुडबुडे सहन होत नाही पुस्तकांना. अशा वेळी ते स्वतः जगतात जातात काळाच्या पडद्याआड. मरून जातात पुस्तके. जर तुम्ही मोजले नसेल तुमचे मन त्या गुरफटलेल्या शब्दात. पुस्तकांना बांधू नये करकचून आशयतंत्राच्या घाटात. कधी ढकलू नये कोणत्या तरी उतरंडीवर. जात धर्म वंशभेदाचे लोण पसरवा पुस्तकात तर होतील मोठी युद्ध पुस्तकातही. आणि करुणेच्या अथांग आसमंतात बदलणारे पुस्तक तर थांबवत असतात युद्धाला. ते सांगत असतात गोष्टी माणसातल्या ओलाव्याच्या. म्हणून पुस्तकांना जपावं गर्भात वाढणाऱ्या लेकरासारखं. हळूवार ठेवावा हात त्यांच्या जावळावरून. आणि कुशीत घेऊन निवांत लिहावी नव्या सूर्याची नवी भाषा पुस्तकांच्या भाळावर. आणि लिहावी नव्या सूर्याची नवी भाषा पुस्तकांच्या भाळावर. धन्यवाद. आपलं मराठी साहित्य वाचा आणि मराठी साहित्य वाढवा. धन्यवाद. यानंतर आपण अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांचे सादरीकरण पाहणार आहोत आणि त्याचा आस्वाद घेणार आहोत. अभिवाचन स्पर्धा. नमस्कार, माझे नाव समृद्धी सुनील भालेराव. मी इयत्ता 9वी अ मध्ये शिकते. आजच्या सोशल मीडियाच्या जगात संवेदना नष्ट होत चालल्या. या संवेदना व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमावर आलेले मेसेज हे फक्त वाचण्यापुरते. ते हृदयात जात नाहीत. आजच्या ह्या युगात मनापर्यंत जाण्याचे व आपल्या अव्यक्त भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे पत्र. हे पत्र आजच्या शिक्षकाने त्यांच्या शिक्षकांना लिहिले आहे. पत्राचे लेखन आमच्या बाई छाया तांबे यांनी केले आहे. आदरणीय गुरुजी, सान वी. आज तुम्हाला पत्र लिहिण्यास कारण की मनात विचारांचा फारच गोंधळ होतो आहे. वाटले फोन करून बोलावे, पण या कोरोना काळात ऑनलाईनचे एवढे पीक आले आहे की तो फोनही नकोसा झाला आहे. म्हणून म्हटलं आपल्या भावना पत्रापेक्षा जास्त कोण व्यक्त करू शकतं. गुरुजी, लहानपणी तुमच्याकडे पाहून मलाही शिक्षकच व्हायचे होते आणि झालोही. किती मान
आदर होता तुमच्या वाट्याला. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज शिक्षकांवरच अनेक टवाळ विनोद होताना दिसतात. तेव्हा मन फार उदास होते. त्याचे कारणही तसेच आहे. कारण कालचे गुरुजी आजचे सर झाले व सरांचा बघता बघता सरप्लस झाला हो. फारच गंभीर अवस्था आहे. गुरुजी, तुम्ही म्हणायचा फुकटचे किंवा दुसऱ्याचे घाबाड काय कामाचे, कष्टाचे मोल महत्त्वाचे. मग नॉन ग्रँडच्या शाळेत वर्षानुवर्षे घाम गाळूनही पुरेसा दाम मिळत नसेल तर काय करावे बरे. गुरुजी, तुमचा आदर्श आम्ही आजही जपतो. पराभवाने खचायचे नाही व विजयाने उन्मत्त व्हायचे नाही. पण आज पराभव धीराने व विजय संयमाने कोणालाच पचवता येत नाही. कारण कोणतेही असो, यांचा राग आणि विजय या दोघांचाही उद्रेक होतो. कोणताही सारासार विचार न करता तोडफोड व जुलूस निघतोच. अजूनही आठवते गुरुजी, काहीतरी चुकले तर कसे मारायचा तुम्ही आम्हाला. पण त्यासाठी कधी पालकांनी तक्रार केली नाही किंवा आमच्याही मनात अढी नाही. मनावर आघातही झाला नाही किंवा जीवन संपवावे ही गोष्ट स्वप्नातही आली नाही. पण आज मला माझ्याच लहानग्यावर ओढण्याची भीती वाटते. कारण त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो असे तज्ज्ञच म्हणतात. मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हटलं, आपण ग्रंथांचं वैभव पाहूया. तर ते म्हणाले, अहो सर, कशाला एवढा पसारा करता, गुगल गुरु आहे ना, हवं ते सगळं देतो फक्त एका क्लिकने. सर, हा स्मार्टवर्कचा काळ आहे, फक्त प्रेझेंटेशन आकर्षक करा, मग बघा. मी मधून मुलांना संतांचा महिमा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मुलेच म्हणाली, सर, संत म्हणजे तेच ना, टी व्हीवर दिसणारे बाबा माता, काही सॉलिड पैसा आणि नेटवर्क आहेत त्यांचे, किती फॉलोअर्स आहेत त्यांचे माहिती आहे का सर. कधी कधी मला वाटते आपणही तसेच बाबा व्हावे, खूप साऱ्या अंगठ्या घालून लोकांना सल्ले द्यावे. मी म्हटले, नाही रे, आजही समाजात संत आहेत ना, संत आमटे, बंग आणि इतर जीवनभर कार्याच्या पंथावर चालणारे, इतरांची जीवने फुलवणारे. एकदा समूहगीताच्या वेळी मी हे गाणे म्हटले, माणूस माझे नाव, मानवता माझा धर्म. तर एकाने विचारले, सर, सर्वांचे जात धर्म एकच ना, मग आमच्या दाखल्यावर जात का लिहिली जाते, ते का जात नाही. आज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही सर्वांची जात भारतीय व धर्म मानवता असे का लिहित नाही. खरं सांगू गुरुजी, मला या प्रश्नाचे उत्तर आलेच नाही. मी काय सांगू. आज महापुरुषांच्या मोठेपणाचाही आम्ही बाजार मांडलाय. त्यांनाही वेगळ्या जाती धर्मात वाटून घेतले आहे. गुरुजी, आनंद हा निर्मळ असावा ना, मग दुसऱ्यांना त्रास अडचण करून मिळणार आनंद असुरी की निर्मळ हेच कळत नाही. माफ करा गुरुजी, मी सगळं निराशाजनकच बोलतोय. पण चांगलेही आहे आज समाजात. या चांगल्यातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवून लढण्याचे बळ मला द्या. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. तुमचाच विद्यार्थी, आजचा शिक्षक. धन्यवाद. नमस्कार, मी वेदांती चंद्रकांत दाणी, 2009ची बॅच. आणि आता मी इथे तुमच्यासमोर सगळ्यात आधी सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मराठीने जगाला खूप सारे कलाकार दिले, खूप चांगले चांगले कलाकार दिले. आणि काही कलाकार आहेत त्यातले जे आपल्यापर्यंत तेवढ्या इफेक्टिव्हली, तेवढ्या नीटसे पोहोचू शकले नाहीत, कारण ते पडद्यामागे काम करत होते. अशीच एक उत्तम कलाकार आहे विजया मेहता. आपल्या सध्याच्या पिढीच्या मनाने थोड्या जुन्या आहेत, त्यामुळे सगळ्यांना माहिती असतीलच असं नाही. त्यांच्या आत्मचरित्रात झिम्मा या पुस्तकात त्यांनी लिहिलेला एक परिच्छेद मला खूप भावला. तर तो परिच्छेद मी इथे तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सो त्या असं म्हणतात, मला नाट्यसृष्टीचं व्यसन का लागलं असावं याचं उत्तर पिकासोच्या शब्दात मला सापडलं. पिकासो
हे चित्रकार आहेत, स्पॅनिश चित्रकार आहेत. तर त्या म्हणतात की नाट्यसृष्टीचं व्यसन मला का लागलं असावं याचं उत्तर मला पिकासोच्या शब्दात सापडलं. सर्व कला हा धादांत खोटेपणा आहे असं ते म्हणतात. चित्रकाराकडे पहा, त्याच्या हाती साधनं म्हणजे पेंट ब्रश, रंग, समोरचा कॅनव्हासचा तुकडा, या सर्वातून तो ब्रह्मांड निर्माण करू शकतो. जीवनातील वास्तवाविरुद्ध हे बंडच नाही तर दुसरं काय आहे? शिल्पकार सुसाट वाहणारं वारं तलम वस्त्राची लयकारी पकडतो आणि धातूला, दगडाला, लाकडाला गती, ताल, लय देण्याचा प्रयत्न करतो. नाट्यसृष्टीतला खोटेपणा तर अपूर्वच. रंगमंचावर वावरणारी मंडळी स्वतः अस्तित्वातच नसतात. मेकअप करून दुसरंच कुणीतरी होण्याच्या प्रयत्नात मशगूल असतात. वाक्य बोलतात तेही दुसऱ्याच कुणीतरी लिहिलेली. उठतात बसतात तेही तालमीत ठरवल्याप्रमाणे. आणि या खरेपणाच्या विरोधात बंडळीत प्रेक्षक तिकीटं काढून सामील होतात. ह्यापेक्षा अधिक खोटेपणा, वास्तवाची प्रतारणा आणखीन काय बरं असू शकते? म्हणून पिकासो म्हणतो, सर्व कला हा धादांत खोटेपणा आहे. पण त्याच्या पुढचं वाक्य जास्त महत्त्वाचं आहे. हे धादांत मिथ्यच आपल्याला आपल्या अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातं. मला म्हणजे विजया मेहता असं म्हणतात की मला हा असत्याकडून सत्याकडे नेणारा प्रवास आवडला असावा. त्यासाठी करावी लागणारी वास्तवाची पुनर्निर्मिती आणि त्यातून मिळणारी झिंग पुन्हा पुन्हा हवीशी वाटली असावी. त्याची चटक लागली की सुटणं कठीण. ही चटक म्हणजे तरी नेमकं काय हे मला उमगलं आमच्या एका नाटकवाल्या विचारवंतांकडून. त्यांचं नाव जॉ लुई बारो. सोप्या शब्दात कलाविष्काराचं सारच त्यांनी मला मांडलंय आणि ते मला मनोमन पटलं. चटक समजली. बारोच्या मते सर्व कला कपातल्या चहासारख्या असतात. चहा तयार झाला, चहा करताना आवडीप्रमाणे आपण त्यात चहाची पुडी टाकतो, थोडी साखर, कधी चिमूटभर मसाला, काही मंडळी दूध टाकतात. चहा तयार झाला की तो आपण गाळणीत ओततो. नको असलेला चोथा गाळणीत आणि चहाचा अर्क मात्र कपात. सर्व कला म्हणजे वास्तवाला लावलेली पुनर्निर्मितीची गाळणी. अनावश्यक चोथा काढून टाकून सार आणि अर्क ते आपल्या समोर ठेवतात. मी नाट्यक्षेत्रात का रमले ह्याचं साधं सोपं कारण मलाही गवसलं. मराठीमध्ये नाटकाच्या प्रयोगाला खेळ म्हणतात. हिंदीत खेळ, इंग्रजीमध्ये प्ले आणि जर्मन भाषेत स्पिल म्हणतात. या सर्वाचा अर्थ म्हणजे काय तर हा खेळ झिम्म्याचा. या सर्वात सहभागी सर्व कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नटसंच आणि प्रेक्षक सगळे एक झिम्मा खेळत असतात. त्या खेळाला लय आणि ताल, जीवनातील भावभावनांचा, मूर्त अमूर्ताचा, सत्य असत्याचा, आणि हा झिम्मा मी पुरेपूर खेळले. मला असं वाटतं की हा उतारा तुम्हाला आवडला असेल, हा परिच्छेद तुम्हाला आवडला असेल आणि यातनं नाट्यक्षेत्राविषयी तुमच्या मनात थोडी जरी उत्सुकता, कुतूहल निर्माण झालं तरी माझं आज इथे असणं सार्थकी लागलं असं मी समजते. यानंतर पुढील स्पर्धा झाल्या त्या रंगमंचाची पाळंमुळं ज्या एकपात्री अभिनयातून रोवली जातात अशी एकपात्री अभिनय स्पर्धा. या स्पर्धेतील विजेते आता आपली कला या मंचावर सादर करणार आहेत. नमस्कार उपस्थित मान्यवर व माझ्या बालमित्रांनो, माझं नाव स्वरूपा विठ्ठल साळुंके आहे. मी इयत्ता 4मध्ये शिकत असून माझ्या शाळेचे नाव आहे विद्या विकास मंडळ प्राथमिक शाळा. आज मी मराठी भाषा दिनानिमित्त माझ्या पाठ्यपुस्तकामधील तुमच्यासमोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. नाट्यछटेचे नाव आहे आम्हालाही हवाय मोबाईल. माझं एकदा ऐक ना ग आई, मी आता मोठी झाले असं तूच का नाही म्हणालीस. मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही. कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन.
दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे 2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची. ए तायडे, उगीच काही बोलू नकोसा. तुला जेव्हा मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो, आम्हालाही महत्त्वाची कामे असतात, महत्त्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम खेळण्यासाठीच ग. बोलण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मज्जा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तुझा लवकर येशील ना? गुड. अगं खूप धमाल करू. सगळ्यांना आत्ताच सांगते. बाय. वाव, किती मस्त वाटलं से फोन करताना. आई, शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर रिगीचंच बोलणे ऐकावी लागतात सरांची. त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा शाळेत सरांना फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्त्वाचं काम आहे घरी. हो, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. खूप कामे करता येतात अशी. तू सांग ना बाबांना. ताईच्या वेळे नाही का तूच सांगितलंस? ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? हो. अगं, माझा मोबाईल आला की तू आपण दोघी मिळून वापरू. नक्की? आजी, तू नको आईला रागवूस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखा मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसे करतात असं आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात. तू सांग ना बाबांना, बघू काय होतंय ते. धन्यवाद. मी मेहुल हेमंत कबरे. मी पु ल देशपांडे लिखित व्यक्ती आणि वल्ली याच्यातलं एक पात्र सादर करत आहे. माझ्या सादरीकरणावरनं तुम्हाला कळेलच ते पात्र कोण आहे. नारायण, ए नारायण, पानाचं तबक कुठे आहे? हो, लगेच आणतो. नारायण, ए नारायण, मंगळसूत्राची ऑर्डर दिली का रे? अहो, मंगळसूत्राची ऑर्डर गेली कधीच. संध्याकाळपर्यंत तुमच्या हातात येईल. मग तर झालं. नारायण, ए नारायण, बँडवाल्याला निरोप दिला का रे? अहो, बँडवाल्याला निरोप दिला कधीच, आणि त्याला सांगितलंय जर बँड नीट नाही वाजला तर तुला वाजवीन. नारू काका, नारू काका, नारू काका, चड्डीची नाडी बांधा ना. अरे, आता तुमच्या चड्डीची नाडी पण या नारूनेच बांधायची. फारच अवघड आहे बाबा. आता लग्न ह्यांच्या घरात आणि सगळं काम या नारायणानेच करायचं. नारायण, मी काय म्हणते, मी वरमाई आणि मला साधी साडी, बाकीच्यांना बनारसी. हे काही चालणार नाही. मला बनारसी हवी म्हणजे हवी. अहो बाईसाहेब, काळजी कशाला करतात? नारायण आहे ना. नारायण तुम्हाला तालुक्यातील चांगल्यातल्या चांगल्या दुकानामधून 1 नंबर बनारसी साडी आणून देईल. मग तर झालं. अहो, तुम्हाला म्हणून सांगतो की लग्न ठरवताना भटजी पंचांग देखील घेऊन नेलेला. मग काय, काढलं गुपचूप माझ्या खिशातून पंचांग. तेव्हा कळली या नारायणाची किंमत. म्हणजे काय, नारायण आहे मी. सगळ्या कामात आपला नारायण हवा. बस्ता असू दे, साखरपुडा असू दे, लग्न असू दे, काहीही असू दे, नारायण हवा. बस्त्याचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो की बस्ता बघायला गेलेलो त्या बायकांना सांगितलं नुसतं खाण घ्या. साड्यांचं काय, दुसरीकडे सेल लागलाय महेश्वरीमध्ये. अरे ऐकता त्या बायकाच काय घेतला एकदाचा बस्ता. तिथे एक म्हातारी अडून बसली. मला जांभळ्या रंगाची साडी पाहिजे. अगं, तुझे दिवस किती? 3 4 दिवस तू जगणार. कशाला जांभळ्या रंगाची साडी हवी? अरे ऐकते तर ती म्हातारीच कसली घेतली एकदाची जांभळ्या रंगाची साडी. माझ्याशी आहे लग्न
असे इरसाल नमुने प्रत्येक गावात बघायला मिळतात बरं का. आता तर तुम्ही मला ओळखलंच असेल. मी पु ल देशपांडे लिखित व्यक्ती आणि वल्ली ह्याच्यातलं प्रथम पात्र नारायण. धन्यवाद. नमस्कार, मी मीनाक्षी सुगंध जामसंडेकर, इयत्ता 9वी मध्ये शिकते. आज मी आपल्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित एक प्रसंग सादर करत आहे. छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने कैद केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये झालेलं संभाषण मी एकपात्री अभिनयातून सादर करत आहे. चुप जाओ संभा, आलम पन्हा रहे, राजा है हम, झुकेंगे नहीं, औरों को झुकाएंगे. कवी कलश, तुमची ती कविता आठवते का? आज अगदी खरी झाली आहे. हीच होती ना? तुम हो सांचे क्या खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तक उतरे औरंगजेब, तक उतरे औरंगजेब. सही है. याद है औरंग्या? 9 बरस के थे हम, तब मिले थे आगरा में. तब पूछा था हमें, क्यों रे संभा, डर नहीं लगता हमसे? तब भी हमने यही जवाब दिया था, हमें किसी से डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से औरों को डर लगता है. सही कहा था ना? खामोश हो जा काफर, है अल्लाह तेरा शुक्रिया, आज जाके हमारे कलेजे को ठंडक मिली है. पर अफसोस, तुम्हारा ये जुलूस देखने तुम्हारे महरूम पिताश्री शिवाजी जिंदा होने चाहिए. पर अफसोस, अरे अफसोस नहीं, तू जिसे मानता है उस ऊपर वाले का शुक्रिया कर. आज अगर हमारे पिताश्री जिंदा होते तो तुम्हारे इस नामर्दगी के लिए तुम्हें गधे पर बिठाकर तुम्हारा जुलूस निकालते. बहुत चल रही है सुबह. संभा, सच सच बता, कहाँ है लूट, कहाँ है खजाना? अरे ही महाराष्ट्राची भूमी आहे, हिच्या कणात कणात खजाना आहे, आणि तो खजाना तू लुटला सौरंग्या, तू. क्या करूं मैं मरहट्टोटा, क्या खिलाते हैं अपने बच्चों को? क्यों क्यों एक भी ऐसा जाबाज हमारे जनाने में पैदा नहीं हुआ? संभा, तू हमारे घर पैदा क्यों नहीं हुआ? अरे हट, कसा जन्मेल हा संभा तुझ्या घरात? हा सह्याद्रीच्या सिंहाचा छावा आहे. तो जन्मेल फक्त सह्याद्रीच्या मातीत आणि शिवबांच्या कुशीत. तुझ्यासारख्या स्वतःच्या बापाला तख्तासाठी मारणाऱ्या आणि स्वतःच्या सख्या भावाची कत्ल करणाऱ्या नराधमाच्या घरात कदापि नाही. इतना बोलू. याद राख औरंग्या, ही महाराष्ट्राची माती आहे आणि आमच्या वाटेला जाणाऱ्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्याही वाटेला जात नाही. आमच्याशी वाटमारी करणाऱ्याची आम्ही तिथेच माती करतो, अशी आमची मराठ्यांची जात आहे. मधुर संभा, तू हमारे कैद में है. बता बता मैंने कौन कौन से सरदार शामिल है तुझसे? अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीची भूते आहोत. जीव गेला तरी होणार नाही बेईमान, विकणार नाही इमान रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत. मरू इथेच. याद राख, सिंहाचे छावे जन्माला येतात सिंहासारखेच आणि मरतातही सिंहासारखेच. खामोश बदजुबान. इसकी आंखों में हमें खौफ दिखना चाहिए. फोड़ दो इसकी आंखें, बहुत जलाती है हमें. गौर से देखो औरंग्या इन आंखों को. असे असंख्य संभा तयार होतील सह्याद्रीच्या कड्यावर आणि तुझ्या नरड्यावर. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव औदुंबर श्रीरंग भगत. माझी वयाची 2 वर्षापूर्वीची जाताची मी माझी विद्यार्थी आहे याच शाळेचा. तर मी तुमच्यासमोर एक पुलंचंच एक लिहिलेलं चांगलंसं असं छानसं कॅरेक्टर सादर करणार आहे. म्हणजे ॲक्च्युली एक नाही आहे, त्यांची बटाट्याची चाळ ह्याच्यातला एक सेगमेंट आहे की भ्रमंती मंडळ. हे भ्रमंती मंडळ मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर आमच्या बटाट्याच्या चाळीतलं भ्रमंती मंडळ म्हणजेच त्याचे फक्त 4 सदस्य, जसे की आमचे बाबू काका, त्रिलोकेकर, गुरुजी आणि नाडकर्णी. हे निघाले होते पुण्याच्या भ्रमंतीला. झालं असं की नाडकर्ण्यांच्या मोठ्या पोरांनी बोलवलेली एक विक्टोरिया
आता त्या विक्टोरियेत ट्रंकापेट्या पहिल्या भरायच्या की माणसं पहिला भरायची ह्याच्यावर एक सार्वजनिक असा विचार विनिमय चालू होता. तितक्यात त्या गॅलरीतल्या चाळीतल्या बायकांचा गॅलरीत वेगळाच काही तो कार्यक्रम चालू होता आणि लहान मुलांच्या हे हे तेव्हा त्या काकांनी माझ्यासाठी हातचुद्धी घातली, हातचुद्धी, टोपी टोपी टोपी, हो केवढी मोठी टोपी आहे, हि 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 हि. हे सगळं त्यांचं हसणं खिदळणं चालूच होतं. ते सगळं झालं मग माणसांसकट सामान हे त्या विक्टोरियेत भरलं आणि चौघच्या चौघं बोरीबंदर स्टेशनला निघाले. पुढचा प्रवास होता पुण्याचा. आमच्या बटाट्याच्या चाळीपासून बोरीबंदर स्टेशनपर्यंतचा प्रवास गुरुजींना सोडल्यास बाकीच्यांचा फक्त सामानाला टेकू देऊन राहणे हीच गोष्ट करण्यात निघून गेला. कशी बशी विक्टोरिया थपकत थपकत हिचके उचके खात बोरीबंदर स्टेशनला येऊन थबकली आणि एखाद्या सोन्यावर जशी लूट पडावी तसे ते लाल डगल्याचे हमाल त्यांनी धडाधड 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 सामान काढलं. एकाने तर सामानासकट अख्ख्या त्या बाबू काकांनाच धरून बाहेर काढलं. अरे काय करतात स्टुपिड साला. सगळे हे आमचे त्रिलोकेकर, त्यांना ही सवय आहे स्टुपिड साला असं म्हणत जवळपास 41 वेळा तरी त्यांनी आता हमालांवर ते खेकसले असते. पण हमालांना यांचं काहीच पडलं नव्हतं. मधल्या हालचालीत बऱ्याच गोष्टी अशा झालेल्या त्यामुळे जे वहिनींनी दिलेलं बटाट्याचा रस्सा हा थोडा त्रिलोकेकरांच्या पॅन्टवर आणि उरलेला सुरलेला थोडा रस्सा हा बाबू काकांच्या धोत्रावर सांडलेला होता. त्यांच्यात त्यांचं रागवणं वेगळंच होतं. तितक्यात एका हमालाने अजूनच केलं. त्यांनी धरला तो अख्खा टिफिन केला आणि घसकन ओढला. तर उरलेला रस्सा, पुलाव भात, उकडलेली अंडी आणि टोमॅटो खाऊन रस्ता अगदी तृप्त झाला. इडियट साला. एखाद्या मुंडी कापलेल्या कोंबड्यासारखं त्रिलोकेकरांनी आता थैमान घातलेलं. आणि हे सगळं चालू असताना बाबू काकांना कळलं की विक्टोरियावाल्याकडे 10 रुपयाचे सुट्टेच नाहीयेत. हे बघ बाबू, म्हणून तुला सांगितलेलं मी. मग असं ना साला आपल्याकडे चेंज असला पाहिजे. चेंज ट्रॅव्हलिंग मध्ये चेंज इज मस्ट. मग माझ्या पॉकेटमध्ये बघतो थांब. 1.12 आहे. ए नाडकर्णी तुझ्याकडे किती आहे असं म्हटल्यावर नाडकर्णी काकांनी बेल्टला हात घातला. आतमध्ये खोचलेला सदरा कुर्ता बाहेर काढला. त्याच्यात हात घालून बनियनच्या चोर खिशात ठेवलेले 2 रुपये बाहेर काढले आणि त्रिलोकेकरांच्या हातावर टेकवले. गुरुजींनी त्यांची ती कोणती मेसोपोटोमियम का काही ती हॅट अशी उलटी केली. त्याच्या आतल्या लेदरच्या पट्ट्याला लावलेले 1-1 रुपयाच्या सिंगल नोटांमधली एक नोट काढली आणि म्हणाले, हे घ्या हो. गुरुजी म्हणजे अगदी स्वभावाला फार नरम. तर आता त्रिलोकेकर 4 रुपये 12 आणे घेऊन निघाले त्या विक्टोरियावाल्याकडे नेले. एक आहे तुझे पैसे. नाही साहेब, अहो फक्त 4 रुपये 8 आणे ठरले होते. आपल्या या पुण्याच्या प्रवासाला हा सतयुगातला विक्टोरियावाला लाभला म्हणून सगळेच खुश झाले होते. 4 रुपयासाठी 4 आण्यासाठी त्या माणसाने खोटं बोललं नाही म्हणून सगळेच आनंदी झाले. त्यात नाडकर्ण्यांचं वेगळंच. हा नक्की कोकणातला असला पाहिजे हो, घाटावरचा असणं शक्यच नाही. हे ऐकून गुरुजी फार अगदी भारावून गेले. त्यांनी म्हटलं, फार छान गोष्ट आहे हा. ह्याचा नाव नंबर टिपून आपण ह्याचा बटाट्याच्या चाळीत एकदा सत्कार करूयाच. हे सगळं चालू असताना त्यांना पैसे दिले आणि ह्या गडबडीत लक्षात आलं की जे सामान आपण उतरवलं होतं ते सामान हमाल घेऊन गायब झाले. आता हमालांना शोधण्यासाठी 10-15 मिनिटाचा वेळ गेला तो वेगळा. नंतर हमालांना शोधलं आणि स्टेशनवरती चालत असताना बाबू काका बाहेर जिथे ह्याचं ऑफिस असतं तिकीट मास्टरच्या ऑफिसच्या बाहेरच धपकन बसले आणि म्हटलं, घात झाला. हे साला काय झाला? स्टुपिड, तू तिकीट विसरला ना. खरं सांगेन 2 तास रिझर्वेशन साठी उभा होता. हो 2 तास नाही हो, मी चांगला 2.5 तास त्या लाईनीत उभा होतो रिझर्वेशन साठी. गुरुजी आता फार घाबरले होते. युनिफॉर्म मध्ये दिसणारा प्रत्येक माणूस त्यांना TCच वाटत होता. मग तितक्यात बाबू काका परत म्हणाले, तिकीट नाही हो. मग काय झालं आता? आपण मगाशी त्या विक्टोरियावाल्याला 4 आणे दिले, 4 रुपये 12 आणे दिले बरोबर. त्याने 8 आणे ठरवलं. त्याने खरं सांगितलं. पण तुम्हाला माहिती आहे जी मी 10ची नोट दिलेली, ज्या नोटीचे त्याच्याकडे सुट्टे नव्हते ती नोट त्याच्याकडेच राहिली. हे सांग तू कसा रे असं स्टुपिड? ती 10 रुपयाची नोट कशी विचारली? आणि हे नाडकर्णी, हे बघ तुझे कोकणातले लोक असं नाही. चल जाऊ दे, आता दिलं झालं. ते हवाल भेटले, चल आता निघू. तो कितवा रे आपला डब्बा कितवा? 3rd क्लास असं म्हणून त्यांचा पुन्हा पुण्याला जाण्यासाठी 3rd क्लासच्या डब्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला. धन्यवाद.
कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी संपन्न होत असलेल्या या माय मराठीच्या कौतुक सोहळ्यात सहभागी होण्यास आमचे माजी विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी होत आहेत. कवी सुरेश भटांनी लिहिलेले मराठी अभिमान गीत आपणासमोर सादर करीत आहेत. शाळेचे आजी माजी विद्यार्थी. लाभले आम्हास भाग्य. भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. मनात दंगते मराठी. आमच्या रगारगात रंगते मराठी. आमच्या मनात दंगते मराठी. आमच्या रगारगात रंगते मराठी. आमच्या उरात स्पंदते मराठी. आमच्या नसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी.
मराठी येथल्या वना वनात गुंजले मराठी तरुणतात साजते मराठी येथल्या कळी कळीत लाजते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभलो हरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या राजांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी गंगते मराठी रंगते मराठी स्पंदते मराठी वर्षते मराठी गुंजते मराठी गरजते मराठी गरजते मराठी गरजते अमृताते ही पैजा जिंके अशी आपली मराठी भाषा आहे. ज्ञानाचा प्रकाश जगाला देताना त्याच जगासाठी माऊली शांती सुख समृद्धीचा प्रसाद मागतात. माऊलींच्या प्रसायदानाने आजच्या कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. आता विश्वात्मकी देवी. आता विश्वात्मके येणे भाग्यत्मे तोषावे तोषोनी मजधावी पसायदान जे घरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता
परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांची तो देवाहू प्राणी वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची माती आहे अनवरत भूमंडळी भेटतो चला कल्पतरूचे आरवा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे हो किती बहुना सर्व सुखे बहुला सर्व पूर्ण होई तिन्ही लोके भजितो आहे गुरुकी आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दुष्टादुष्ट विजये